2:27. प्रेज गॉड. प्रेज गॉड. त्याचा अभिषेक जो तुमच्या मध्ये राहतो. प्रेज गॉड. बोला, त्याचा अभिषेक जो माझ्यामध्ये राहतो तो मला सर्व काही शिकवतो. प्रेज गॉड. त्याचा अभिषेक पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक एकच आहे. पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्मा जो आतमध्ये राहतोय ना, तो तुम्हाला टीच करतोय, तो तुम्हाला शिकवतोय. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या नाही का नाना प्रकारच्या सिच्युएशनला तुम्ही सामोरे जाताय. त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये पवित्र आत्मा तुम्हाला कसं वागायचं ते शिकवते. प्रेज गॉड. तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परीक्षा येतात, वेगवेगळ्या परेशानी येतात. त्या प्रत्येक परेशानीमध्ये तुम्ही कसं दृढ, तुम्ही कसं टिकून उभं राहावं हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवते. काही लोक विशिष्ट एरियामध्ये कमजोर असतात. काही लोक नाही का काय म्हणतात त्याला, शॉर्ट टेम्पर्ड. प्रेज गॉड. झटकन राग येणारे असतात. थोडस नाही का सावशीत धरून नाही का व्यवस्थित मुद्दा ऐकून किंवा धीराने नाही का गोष्टी हँडल नाही करता येत त्यांना. एखादं काय गोष्ट घडली त्यांच्या जीवनात की लगेच पारा साडायला लागतो. प्रेज गॉड. पण ज्या वेळेस पवित्र आत्मा तुमच्या आतून काम करायला लागतो, पवित्र आत्मा, प्रेज गॉड, तो आतून तुम्हाला नाही का हळू बनावायला लागतो. प्रेज गॉड. तुमचं हृदय बदलावं लागतं. प्रेज गॉड. पवित्र आत्मा काय करतो, तुम्हाला चेंज करतोय, तुम्हाला ट्रान्सफॉर्म करतोय आतून. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला समजते मी काय सांगतो. सो तुम्ही जो नाही का आधी रागीट होते, तुम्ही जे आधी नाही का चिडचिड करत होते, पण आता काय झालंय, तुम्ही नाही का तुमच्या ठाई पीस आली, तुमच्या ठाई नाही का शांती आली. राईट. तुम्हाला समजते मी काय बोलतोय. सो पवित्र आत्मा काय करतो, हळूहळू तुमच्या मधला नाही का राग दूर करतोय, जो चुकीचा राग आहे. धार्मिक अँगर देखील आहे. प्रेज गॉड. जो नाही का चुकीच्या गोष्टी नाही का पाहिल्यानंतर तुम्हाला नाही का सहन होत नाहीत. प्रेज गॉड. धार्मिक अँगर देखील आहे. बट जो नेहमीचा नाही का राग आहे जगिकवाला, त्याबद्दल सांगतोय. पवित्र आत्मा हळूहळू तुम्हाला नाही का कसं त्यावर ओव्हरकम करायचं पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल. सो काही लोक काही विशिष्ट एरियामध्ये वीक असतात. आमेन. काही लोक चहाड्या चुगल्या करतात. प्रेज गॉड. चहाड्या किंवा चुगल्या करतात. प्रेज गॉड. ज्यावेळेस पवित्र आत्मा जो आतमध्ये आहे तो काम करायला लागतो तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम जाताय तर तुम्हाला आतून तो आवाज येतोय, हे कशाला सांगते, त्या व्यक्तीला कशाला फोन करते तू, जाऊ दे, त्या व्यक्तीसाठी प्रेयर कर. तुला त्या व्यक्तीमध्ये चुकी दिसतीये ना, त्या व्यक्तीसाठी प्रेयर कर. कशाला 17 जणांना सांगते किंवा कशाला नाही का इकडची गोष्ट तिकडे करतेय. प्रेज गॉड. मग तुम्ही नाही का कॉल लावायचा, कॉल कट करून नाही का जाऊ दे, पवित्र आत्मा बोलतोय, मी चेंज करते माझ्या स्वतःला. आर यू अंडरस्टँडिंग. पूर्वी तुम्ही काय होते, पूर्वी तुमच्या अशक्तपणाच्या द्वारे तुम्ही वाहविले जात होते. जसं नाही का तुम्ही कमजोर होते, तुमच्या कमजोरीच्या नुसार तुम्ही वागायचे. प्रेज गॉड. तुमची कमजोरी होती पहिलं की तुम्ही नाही का लगेच सगळ्या जणांना फोन करायचे की माझ्यासोबत असं घडतंय, ही व्यक्तीने मला असं केलंय तसं केलंय वगैरे वगैरे. तुम्ही चहाड्या चुगल्या किंवा नाही का वादविवाद भांडणं वगैरे करायचा. बट नाव आता जेव्हा की पवित्र आत्मा आतमध्ये आलाय, पवित्र आत्मा तुम्हाला ट्रेंड करतोय, तुम्हाला म्हणतोय हे धीर धर, थांब थोडं, त्या व्यक्तीसाठी प्रेयर कर. प्रेज गॉड. अन्य भाषेमध्ये बोल. प्रेज गॉड. त्या व्यक्तीमध्ये चुका दिसतायत, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कर. प्रेज गॉड. तुम्ही काय करताय माहितीये का, तुमची पोझिशन चेंज करताय. तुम्ही ज्या वेळेस पवित्र आत्म्याला ऐकताय, प्रेज गॉड, तुम्ही लेवल अप होताय. प्रेज गॉड. एक लेवल पुढे जाताय तुम्ही. जर तुम्ही पवित्र आत्म्याचं ऐकत नाही, जो पवित्र आत्मा, जो अभिषेक तुमच्या आतमध्ये, प्रेज गॉड, काही पण असेल, प्रेज गॉड. जसं फॉर एक्झाम्पल सांगितलं मी, काही लोक नाही का रागीट असतात, काही लोक चहाडखोर असतात, काही लोक कडवाहट बाळगतात, काही लोक जलस फील होतात, काही लोक नाही का चिडचिड करायला लागतात. प्रेज गॉड. अजून येस येस येस. काही लोक खूप प्राईड मध्ये चालतात, गर्वामध्ये चालतात, वादविवाद करतात, द्वेष करतात, हेट करतात, नफरत करतात. प्रेज गॉड. पण जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये, इथं नाही का इनवर्ड बद्दल सांगितलंय, आतला जो पवित्र आत्मा आहे ना, तो तुम्हाला काय करतो, तो तुम्हाला ट्रेन करतोय, तो तुम्हाला आतून पालटतोय, तो तुम्हाला आतून बदलतोय, तो तुमच्यामध्ये आतल्या सेटिंग मध्ये काम करतोय. मोबाईल मध्ये नाही का सेटिंग असते, अपडेट येतो. प्रेज गॉड. पवित्र आत्मा आला की अपडेट आला. प्रेज गॉड. तुम्ही तो अपडेट इन्स्टॉल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही तो अपडेट मोबाईल मध्ये तुमच्या इन्स्टॉल करता, तुमचा मोबाईल त्या अपडेटच्या नुसार काम करायला लागतो. राईट. किती लोकांना माहिती आहे अपडेट काय असतो मोबाईल मध्ये. प्रेज गॉड. वर्षातून किमान एकदा तरी आलाच असेल तुम्हाला. येस.
भरपूर वेळा आला असेल, पण एकदा तरी तुम्ही लक्ष दिलं असेल. येस, अपडेट आला की काहीतरी चेंज झालेलं असतं सेटिंग मध्ये. समजते मी काय सांगतो? सो तो अपडेट काय करतो, त्याच्यानुसार गोष्टी घडवतो. प्रेज गॉड, ज्या क्षणी पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आलाय, प्रेज गॉड तो तो अपडेट घेऊन आलाय, तो देवाच्या गोष्टींचा अपडेट घेऊन आलाय. प्रेज गॉड तो जुन्या गोष्टी बदलण्यासाठी आलाय. प्रेज गॉड आधी ज्या चुकीच्या गोष्टी होत्या आता तुम्हाला कराव्याशा नाही वाटत. पूर्वी खूप करायला मजा यायची. प्रेज गॉड आधी खूप जगीक लोकांबरोबर फिरायला, पार्टी करायला मजा वाटायची. प्रेज गॉड बाहेर नाही का जायला, ट्रेकला जायला किंवा सॅटर्डे संडे नाही का कुठेतरी फिरायला जायला तुम्हाला खूप मजा वाटायची. पण आता असं वाटतं की नाही, ते लोक नाही का, त्या लोकांबरोबर मला नाही का पीस नाही वाटत आहे, शांती नाही वाटत आहे. का? एक अपडेट आलाय. प्रेज गॉड, कारण पवित्र आत्मा आतून काम करतोय, तुमच्या डिझायरला चेंज करतोय. ज्या चुकीच्या डिझायर होत्या, कदाचित आधी तुम्ही नाही का एक ऍडिक्शन मध्ये होता, व्यसनामध्ये होता, तो आतून काम करतोय. आतून नाही का फिटिंग चालू आहे, आतून पाना फिरवला जातोय, आतून नाही का नट बोल्ट टाईट करण्यात येत आहेत. प्रेज गॉड, हळू 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 नाही का फिटिंग कंप्लीट होणार आणि तुम्हाला नाही का ती डिझायर नाही होणार. प्रेज गॉड, तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो मी तुम्हाला अजून बायबल मधल्या नाही का काही वचनातून ती गोष्ट आज तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर आपण काही इतर एरियांना नाही का हात लावणार आहोत. आपण सगळे याकोबाचं पत्र, पहिला अध्याय 2, 3, 4, जेम्स 1, 2, 3, 4. प्रेज गॉड, इथं खूप अमेझिंग गोष्ट सांगितली आहे प्रियानो. इथं काय सांगितलंय? माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. प्रेज गॉड, ज्या वेळेस तुमच्या जीवनात नाही का वेगवेगळ्या परीक्षा येतात, वेगवेगळ्या ट्रायल्स येतात, वेगवेगळ्या कदाचित तुम्हाला नाही का तुमच्या करिअर मध्ये नाही का कलाटणी भेटतीये, जॉब एरियामध्ये तुम्हाला नाही का काहीतरी प्रॉब्लेम होतोय, बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय, काहीतरी टेस्ट आली आहे तुमच्या जीवनात. प्रेज गॉड, तुम्ही त्या टेस्टला कसं प्रत्युत्तर देताय, तुम्ही त्या टेस्टला कसं रिॲक्ट करताय, हे डिसाईड करणार की तुम्ही त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताय की फेल होताय. प्रेज गॉड, बायबल काय सांगतं? ज्या ज्या वेळेस तुमच्याकडे नाना प्रकारच्या परीक्षा येतील त्यावेळेस तुम्ही आनंद मानला पाहिजे. का माहितीये का? तुमचा प्रमोशनचा टाइम आलाय. प्रेज गॉड, तुम्हाला फेज देण्यात येते, तुम्हाला सिच्युएशन देण्यात येते. तुम्हाला माहितीये, आम्ही आमच्या आय डोंट नो हाऊ ट्रू इट इज अबाउट अदर्स, बट आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जातो ना, त्यावेळेस आम्हाला नाही का सिनियरिओ दिला जातो ऑफिस मधला, की ज्यावेळेस नाही का असं होतं, असं सिनियरिओ होतं, असं सिनियरिओ होतं, तू काय करशील? प्रेज गॉड, कदाचित तुम्ही पण रिलेट करत असाल, तुम्ही ज्या फील्ड मधून असाल नाही का, तर सिनियरिओ दिला जातो की असा जर सिनियरिओ झाला तर तू काय करशील. तर मग तो सिनियरिओला मी कसं हँडल करेल, मी सांगितल्यानंतर माझं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होतं. तू पास झाला, चला तुला नाही का आम्ही प्रमोशन देतो किंवा तुला ह्या जॉबला आम्ही तुला फिट करतो, हा जॉब तुझ्यासाठी आम्ही नाही का रिझर्व करतो, तुझं सिलेक्शन झालंय. प्रेज गॉड, सो ज्या वेळेस नाही का मला सिनियरिओ दिला, याचा अर्थ माझा इंटरव्ह्यू चालू आहे. प्रेज गॉड, याचा अर्थ माझा इंटरव्ह्यू चालू आहे. मी इंटरव्ह्यू मध्ये पास होणार आहे आणि मोठ्या पोझिशनवर जाणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये पास होणार आहे आणि माझी हाईक भेटणार आहे मला. एमॅन, माझ्या पदामध्ये उन्नती भेटणार आहे, माझ्या पगारामध्ये वाढ होणार आहे. का? कारण माझ्या जीवनात सिनियरिओ आला आहे. प्रेज गॉड, तुमच्या जीवनात कदाचित सिनियरिओ आला असेल, तुमच्या बिझनेसच्या जीवनामध्ये. प्रेज गॉड, तुमच्या जॉबच्या जीवनामध्ये कदाचित तुम्हाला नाही का सिनियरिओ आला असेल. प्रेज गॉड, कदाचित तुमचा बिझनेस व्यवस्थित परफॉर्म नाही करत आहे, कदाचित तुम्ही नाही का जॉबसाठी ट्राय करताय, बिझनेससाठी ट्राय करताय, पण नथिंग इज वर्किंग आउट. बट तुम्ही काय विचार करताय त्या परिस्थितीमध्ये, दॅट मॅटर्स. प्रेज गॉड, बायबल काय सांगतं? ज्या ज्या प्रकारे तुम्हाला नाही का नाना प्रकारची सिच्युएशन येते तुमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस आनंद माना. का माहितीये का? कारण इथं रायटरला माहितीये की प्रमोशन होणार आहे आता तुमचं. प्रेज गॉड, जर तुम्ही चॅलेंजेस म्हणून जातायत तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये काही चॅलेंजेस असतील, तुमच्या आई वडिलांसोबत काही चॅलेंजेस असतील, तुमच्यासोबत तुमच्या पती पत्नी मध्ये काही चॅलेंजेस असतील, तुमच्या लेकरांसोबत काही चॅलेंजेस असतील, आय एम टेलिंग यू, काहीतरी अद्भुत घडणार आहे. प्रेज गॉड, पण तुम्हाला त्या सिच्युएशनला कसं हँडल केलं पाहिजे ह्याबद्दल आज शिकणार आहोत. प्रेज गॉड, आणि त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठीच्या माग नाही का एक महत्वाचा व्यक्ती आहे, तो म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्मा जो स्पिरिट विदिन आहे, अनॉइंटिंग विदिन आहे, तो तुम्हाला हेल्प करणार की ह्या सिच्युएशनला कसं हँडल करायचं, तू ह्या सिच्युएशन आल्यावर तू कसं प्रार्थना करायची. प्रेज गॉड, बायबल काय सांगतं? तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर
उत्पन्न होतो. तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. ज्या ज्या वेळेस तुमच्या विश्वासाला पारखण्यात येतं प्रियांनो, कदाचित तुमच्या नाही का बिझनेसमुळं, कदाचित तुमच्या करिअरमुळं, कदाचित तुमच्या प्रेयर लाईफमुळं, कदाचित तुमच्या वैवाहिक जीवनामुळं, कदाचित तुमच्या कौटुंबिक जीवनामुळं वेगवेगळ्या सिच्युएशन मधून जात आहेत आणि त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये एकच गोष्ट टेस्ट होते, तो म्हणजे तुमचा विश्वास. प्रेज गॉड. ज्या वेळेस तुमच्या विश्वासाची पारख होते आणि तुम्ही उत्तीर्ण होताय, तुम्ही पास होताय प्रियांनो, प्रेज गॉड, तुमच्या धीराची लेवल वाढते. बायबल काय सांगतं? संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते, आशा उत्पन्न होते. तुम्हाला माहितीये की ही आशा, आपली आशा मेटे नाही. प्रेज गॉड, प्रेज गॉड. आशा, प्रेज गॉड, आशा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रेज गॉड. बायबल मध्ये सगळ्यात नाही का इम्पॉर्टंट गोष्ट आहे आशा. प्रेज गॉड. आशा सिस्टर खुश झाल्या. प्रेज गॉड. बघा ना, आशा भेटण्यासाठी संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा भेटते, आशा उत्पन्न होते. प्रेज गॉड. आपल्या चर्चमध्ये परमेश्वराने आशा पाठवली आहे. प्रेज गॉड. सो तुमच्या जीवनामध्ये देखील प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही नाना प्रकारच्या संकटांना तोंड देताय, याचा अर्थ तुम्हाला नाही का नेक्स्ट फेज काय माहितीये का? शील. शील म्हणजे कॅरेक्टर, ते व्यक्तिमत्व निर्माण होणार. व्यक्तिमत्व कोणाचं? ख्रिस्ताचं व्यक्तिमत्व. तुमच्या जीवनात ट्रायल्स येत आहेत, तुमच्या जीवनात ट्रिब्युलेशन येत आहेत, तुमच्या जीवनात समस्या येत आहेत, याचा अर्थ देव तुमच्या कॅरेक्टरवर काम करतोय प्रियांनो, तुमच्या व्यक्तिमत्वावर काम करतोय. तुमचं व्यक्तिमत्व, जे व्यक्तिमत्व आहे तुमचं सध्याचं, कदाचित तुमचं व्यक्तिमत्व तुम्हाला कोणी म्हणत असेल मयूर, किंवा तुम्हाला कोणी म्हणत असेल प्रणव. प्रेज गॉड. देव काय करतोय? ती आयडेंटिटी इरेज करतोय आणि ख्रिस्ताची आयडेंटिटी लावतोय तुम्हाला. प्रेज गॉड. इथं मयूर फेल होईल पण येशू कधी फेल होणार नाही. इथं प्रणव थकेल पण येशू कधी थकणार नाही. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो ज्या वेळेस संकटाने धीर, धीराने शील, काय झालं? कॅरेक्टर चेंज झाला. आता कॅरेक्टर काय आलं? शीलाने कॅरेक्टर काय आलं? संकट ह्याच्यामध्ये तुम्ही तोंड देत 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 नाही का, आता तुम्ही बदललेत. प्रेज गॉड. आता तुम्ही प्रणव नाही राहिले, तर आता ख्रिस्त झालाय. इतकं फाईट केलं, इतके चॅलेंजेस आले, इतकी समस्या आले, पण त्या प्रत्येक समस्यामध्ये नाही का तुम्ही उभे होता. त्या प्रत्येक समस्यामध्ये तुम्ही अन्य भाषेत बोलत होता. त्या प्रत्येक समस्यामध्ये तुम्ही नाही का बाइंड करत होते, तुम्ही रिलीज करत होते, तुम्ही घोषणा करत होते. प्रेज गॉड. परिस्थिती बदलत राहिली पण तुम्ही बदलले नाही. प्रेज गॉड. काय झालं? हळूहळू तुमच्यामध्ये ते कॅरेक्टर डेव्हलप झालं आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये आशा निर्माण झाली. प्रेज गॉड. पुढे काय सांगतं बायबल? धीराला संकटाने धीर, धीराने शील आणि शीलाने आशा निर्माण होते. प्रेज गॉड. आता धीर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. धीराच्या विरुद्ध काय माहितीये का? धीराच्या विरुद्ध काय? उतावळेपणा. येस. वाट न पाहणं, म्हणजे एकदम म्हणजे थोडा सुद्धा पेशन्स नाही, उतावळेपणा. प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतोय? कंटिन्यू नाही का म्हणजे थांबणार नाही, वेट नाही करणार, प्रार्थना नाही करणार. सी, प्रेयर म्हणजे काय माहितीये का? यू आर वेटिंग ऑन गॉड. प्रार्थना म्हणजे काय? तुम्ही देवाची वाट पाहताय. प्रार्थना करतोय याचा अर्थ काय माहितीये का? तुम्ही वेट करताय, परमेश्वर काहीतरी करेल ह्याची वाट पाहताय तुम्ही. समजतं मी काय सांगतोय? सो धीराला आपलं कार्य पूर्ण होऊ द्या, ह्यासाठी की तुम्ही कशातही उणे नाही पडावं. 4थं वचन खूप माहिती आहे. प्रेज गॉड. इथे काय लिहिलंय? धीराला आपलं कार्य पूर्ण करू द्या. आपल्यामध्ये प्रॉब्लेम काय माहितीये का? धीरच नाही. प्रेज गॉड. आज पेरलं की लगेच उद्या नाही का कसं काय नाही आलं. प्रेज गॉड. उकरू उकरू बघणार नाही का? अरे प्रेज गॉड. समजतं मी काय सांगतो? सो धीराला आपलं काम पूर्ण करू द्या. त्याच्यानंतर बायबल काय सांगतं? की तुम्ही कशातही उणे नाही पडणार. थोडं थांबायला शिका. परिस्थिती नाही का बिकट आलीये, थोडस नाही का थांबायला शिका परिस्थितीच्या समोर. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? येस. परिस्थिती नाही का भॅड असेल. प्रेज गॉड. परिस्थिती भॅड असेल, खूप अवघड असेल सिच्युएशन, करो या मरो अशी परिस्थिती असेल तुमच्या समोर, बट त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला नीडर होऊन उभं राहायचंय, कारण तुमचा पाठीराखा तुमचा परमेश्वर आहे. प्रेज गॉड. आपण जेव्हा बायबलमध्ये नाही का बायबलचे हिरो पाहतो, मी तुम्हाला आज काही हिरोज बद्दल सांगणार आहे बायबलच्या.
ते कसे पडले, कसे उभे राहिले, कसे पडले, कसे उभे राहिले, म्हणजे तुम्हाला थोडीशी नाही का आयडिया बसेल की तुम्ही कसे उभे राहू शकता. प्रेज गॉड. मोशे सगळ्यांना माहिती आहे. यु नो मोझेस. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं, इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये होते आणि इजिप्तमध्ये त्यांना पारतंत्र्यामध्ये होते. इजिप्तमध्ये त्यांना गुलाम म्हणून ठेवण्यात आलं होतं. राईट. आणि बायबल काय सांगतं, फारो त्यांच्यावर खूप जुलूम करत होता आणि त्यांचा रडण्याचा आवाज स्वर्गापर्यंत परमेश्वराने ऐकला. आणि त्यांचा प्रार्थना काय होत्या की प्रभू आमची सुटका कर, आम्हाला डिलिव्हर कर, आम्हाला मोकळं कर, आम्हाला सुटका दे प्रभू. प्रेज गॉड. मग परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि लगेच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि त्यांच्या जीवनामध्ये एक माणूस पाठवला. मी तुम्हाला नाही का खूप दिवसापासून हीच गोष्ट शिकवतोय. मेन्स आर द मेथड्स ऑफ गॉड ऑन अर्थ. मेन्स आर द मेथड्स ऑफ गॉड. इफ यू आर प्रेइंग फॉर समथिंग, गॉड विल सेंड अ मॅन इन युअर लाईफ. प्रेज गॉड. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करताय, सपोज तुम्ही जॉबसाठी प्रेयर करताय, देव तुमच्या फेवरचा HR जो तुम्हाला हायर करणार आहे तुमच्या जीवनात पाठवेल. सडनली तुम्ही अशा कंपनीमध्ये जाल ज्याला नाही का त्या HR फक्त तुमची प्रोफाईल पोटेन्शियल वाटेल, कदाचित तुमच्यापेक्षा खूप भारी प्रोफाईल असतील तिथं, बट तुमची प्रोफाईल बघितल्यावर त्याला काहीतरी झालं आणि त्याने म्हणलं यू हॅव बीन सिलेक्टेड. प्रेज गॉड. कारण काय झालं माहितीये का, तुम्ही प्रेयर केली आणि देवाने तो माणूस तुमच्या जीवनामध्ये पाठवला. सो देवाची पृथ्वीवर काम करण्याची पद्धत काय? मेन्स. प्रेज गॉड. देव तुम्ही प्रेयर करताय, देव लगेच खाली उतरून काहीतरी करणार नाही, तो काहीतरी एक माणूस पाठवेल जो तुमच्यासाठी काहीतरी करेल. प्रेज गॉड. इस्रायलाने प्रार्थना केली, परमेश्वराने लगेच मोशेला पाठवलं. प्रेज गॉड. इस्रायलाने प्रार्थना केली आणि परमेश्वराने मोशेला पाठवलं. आता मोशे आलाय. प्रेज गॉड. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता मोशे आलाय आणि मोशेला कळलंय की मला ह्या लोकांना, यहुदी लोकांना सोडवायचंय, ह्यांचा डिलिव्हरन्स करायचा आहे, ह्यांना गुलामगिरीतून मला बाहेर काढायचंय. प्रेज गॉड. मग मोशे इस्रायलाच्या लोकांकडे जातो जिथं इस्रायलचे लोक कॅम्प देऊन, डेरा देऊन राहत आहेत. येस. आणि त्या ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणी तो यहुदी लोकांना, काही यहुदी लोकांना भांडणं करताना पाहतो. ओके. आणि तो जातो आणि त्यांच्यामध्ये नाही का त्यांचे वादविवाद, भांडणं सोडवायचा प्रयत्न करतो. तर ते उलटून नाही का ह्याला म्हणतात, तुला आमचा डिलिव्हरर कोणी बनवलं, तुला आमचे भांडणं सोडवणारा कोणी बनवलं तुला? आम्ही काल पाहिलं तू नाही का कसं इजिप्तच्या सोल्जरला मारलं आणि वाळूमध्ये गाडलं. प्रेज गॉड. तुझी कंप्लेंट आम्ही नाही का फारोला करणार, म्हणजे फारो तुला मारून टाकणार. त्याला थोडीशी धमकी दिली, तो लगेच घाबरून परत पळाला. प्रेज गॉड. तुम्हाला समजतंय मी काहीतरी सांगतोय, काहीतरी अद्भुत रेव्हेलेशन तुम्हाला मी देतोय प्रियांनो. प्रेज गॉड. त्यांचा डिलिव्हरर नाही का त्यांच्याकडे आला, पण त्यांनी ओळखलं नाही की हा आमचा डिलिव्हरर आहे. त्यांनी प्रेयर केली होती की प्रभू आम्हाला वाचव. येस. त्यांनी प्रेयर केली होती की आम्हाला सोडव प्रभू ह्या फारोच्या गुलामगिरीतून, ह्या इजिप्तच्या गुलामगिरीतून, इजिप्तच्या शासनामधून. पण परमेश्वराने लगेच त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आणि मोशेला पाठवलं. आणि मोशे तिथं गेल्यानंतर मोशे त्याचं जेव्हा काम करायला लागला, त्यावेळेस ह्यांनी त्याला अडवलं, ह्यांनी त्याला भीती दाखवली. आणि ज्या क्षणी ह्यांनी भीती दाखवली ना, मोशे मिद्यानामध्ये पळाला. प्रेज गॉड. मोशे मिद्यानामध्ये पळाला. 30-40 वर्ष तिथंच राहिला मोशे. म्हणजे जी गोष्ट आता होणार होती ती डिले मध्ये गेली. येस. जी गोष्ट आता घडणार होती, इस्रायलाचा नाही का डिलिव्हरन्स, इजिप्त मधून फारोच्या गुलामगिरीतून इस्रायलाचा जो डिलिव्हरन्स घडणार होता, जो नाही का परमेश्वराने अब्राहमाला प्रॉमिस केला होता. किती वर्ष गुलामगिरीत राहतील? 400 वर्ष गुलामगिरीत राहतील. बरोबर 400 वर्ष गेल्यानंतर देवाने मोशेला पाठवलं होतं तेव्हा. पण यांनी ओळखलं नाही आपला डिलिव्हरर, यांनी आपला नाही का डेस्टिनी हेल्पर ओळखला नाही. कळालं का? जो परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये पाठवला ह्यांनी ओळखला नाही. ह्यांनी उलट त्याच्याबरोबर वादविवाद करायला सुरुवात केली आणि त्याला भीती दाखवली आणि तो बिचारा पळून गेला आता. प्रेज गॉड. आणि त्याच्याकडे चाव्या आहेत. इस्रायलाला इजिप्त मधून बाहेर काढण्याच्या त्याच्याकडे परमेश्वराने चाव्या ठेवल्या होत्या. समजतंय? त्याच्याकडे तो अनुग्रह होता, त्याच्याकडे ती दया होती, त्याच्याकडे तो पावर होता, त्याच्याकडे तो अभिषेक होता प्रियांनो, की हा
इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्रायलाला बाहेर काढेल. आणि तो किती वर्ष गेला माहितीये का? जवळजवळ 30-40 वर्ष तिकडं मिद्यानामध्ये गेला तो. बायबल सांगतं मिद्यानामध्ये गेल्यावर त्याने नाही का एका स्त्री बरोबर, मिद्यानी स्त्री बरोबर लग्न केलं मोशेने. प्रेज गॉड. म्हणजे डिलेच्या सायकलमध्ये गेला. आता 30 वर्ष समजा तिथं राहतोय तो, म्हणजे ह्यांची सुटका 30 वर्षाने काय झाली? डिले झाली. प्रेज गॉड. आज आपल्यामध्ये पण कित्येक लोक आहेत जे नाही का माणसं ओळखत नाहीयेत की कोण तुमच्यासाठी परमेश्वराने उभा केलाय, कोण तुमच्यासाठी परमेश्वराने पाठवलाय, कशासाठी पाठवलाय, आणि डिलेच्या चक्रव्यूहमध्ये फसलेत. प्रेज गॉड. जी गोष्टला नाही का 30 वर्ष म्हणजे साधी गोष्ट राहिली. प्रेज गॉड. एक लहान लेकरू नाही का जे आता 1 वर्षाचं आहे, 30 वर्षाने ते जवान होतं, प्रौढ होतं. येस. आणि जे 30 वर्षाचं आहे ते म्हातारा होतं. म्हणजे एक पिढी जातीये 30 वर्षात प्रियांनो. एक पिढी जातीये. लिटरली नाही का त्यांनी एवढा मोठा लॉस सफर केला कारण त्यांनी ओळखलं नाही आपला डिलिव्हरर कोण आहे. प्रेज गॉड. आणि फक्त त्याच व्यक्तीकडे परमेश्वराने म्हणलं जा बाबा जा परत नाही का झुडपामध्ये नाही का अग्नीच्या द्वारे परमेश्वराने मोशेला दर्शन देऊन म्हटलं की जा बाबा. आणि त्याच्यानंतर मग मोशे कारवाई सुरू करतो आणि इजिप्तमधून इस्रायलच्या लोकांना बाहेर काढतो. पण मला तुम्हाला नाही का ह्या सर्व परिस्थितीमध्ये एक गोष्ट सांगायची आहे प्रियांनो. माझा विषय तो नाहीये. माझा विषय काय आहे? ज्या वेळेस मोशे इस्रायलाच्या लोकांकडे गेला, जी भांडणं करत होती, त्यांनी काय केलं माहितीये का? त्याला भीती दाखवली. कोणाची भीती दाखवली? फारोची. कोणाची भीती दाखवली? मृत्यूची. प्रेज गॉड. आणि मोशे घाबरला. मोजेस वॉज नॉट रेडी. मोशे तयार नव्हता. प्रेज गॉड. मोशे इस्रायलला सोडवायसाठी तयार होता, पण मोशे आतून तयार नव्हता. भीतीचा सामना करण्यासाठी मोशे तयार नव्हता. समजतंय मी काय सांगतो? तो घाबरला म्हणून तो पळाला. तो निर्भीडपणे नाही का आली परिस्थिती, काय म्हणते त्याला, मरण त्याच्या समोर उभं राहिले, मरणोपराय नाही का सिच्युएशन आहे, पण मी घाबरणार नाही. माझा परमेश्वराने मला हुकूम केलाय, मी इस्रायलाचा नाही का डिलिव्हरर म्हणून देवाने मला पाठवलंय, त्यामुळे मी घाबरणार नाही, मी कचरणार नाही, मी उभं राहणार कारण परमेश्वराने मला पाठवलंय. असं बोलून तो थांबू पण शकला असता, पण नाही थांबला. तो घाबरला. का? कारण त्या एरियामध्ये तो तयार नव्हता प्रियांनो. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? सो आपण किती ब्लेसेड लोक आहोत की पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे. का? कारण आपल्याला ह्या गोष्टींमध्ये तो तयार करतोय. प्रेज गॉड. पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये काय? आधी आपण भेकड होतो, पण ज्या वेळेस पवित्र आत्मा आला त्यावेळेस आपल्याला समजलं आपल्याला तर भित्रेपणाचा नाही. प्रेज गॉड. आपल्याला देवाचा आत्मा आहे, भित्रेपणाचा नाही. तर आपल्याकडे सामर्थ्याचा, संयमनाचा आणि प्रीतीचा आत्मा आहे. मी घाबरणार नाही कसली पण परिस्थिती असेल. आय विल नॉट फिअर बट आय विल स्टँड. आय विल फाईट ऑल माय बॅटल्स. प्रेज गॉड. तुम्ही लीडर बनून नाही का उभं राहताय. का? कारण पवित्र आत्मा आतून तुम्हाला नाही का फिटिंग करतोय. हे घाबरू नको. तो आधी भेकड होता, आता नाहीये. आता मी तुझ्या सोबत आहे ना. जो तुझ्यामध्ये तो महान आहे, जो जगामध्ये आहे त्यापेक्षा जो तुझ्या आत आहे तो महान आहे. आधी काय व्हायचं माहितीये का? तुम्ही प्रॉब्लेमला तुमच्या सोबत कम्पेअर करायचे, पण ज्या वेळेस पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आला तुम्ही काय करायला लागले माहितीये का? प्रॉब्लेमला देवासोबत कम्पेअर करायला लागले. प्रेज गॉड. आणि तुम्हाला समजायला लागलं अरे प्रॉब्लेम तर फटाकडा आहे. प्रेज गॉड. माझा परमेश्वर महान आहे. प्रेज गॉड. आधी काय करत होते? तुमच्या ताकद बरोबर, तुमच्या कुवत बरोबर तुम्ही समस्येला, प्रॉब्लेमला कम्पेअर करत होते. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या पॉकेटच्या हिशोबाने विचार करत होते, पण आता जेव्हा की पवित्र आत्मा आतमध्ये आलाय, पवित्र आत्मा अशा वेने तुम्हाला ट्रेन करतोय की तुम्ही देवाच्या पॉकेटच्या हिशोबाने प्लॅनिंग करताय. प्रेज गॉड. तुमच्या पॉकेटमध्ये काही नाहीये, बट यू आर प्लॅनिंग स्वित्झर्लंड, यू आर प्लॅनिंग युरोप. प्रेज गॉड. हाऊ? यू आर कन्सिडरिंग गॉड्स पॉकेट, यू आर कन्सिडरिंग गॉड्स वेल्थ. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो इट्स अ स्पिरिट विदिन दॅट ट्रेन्स यू. हे पवित्र आत्मा जो आतमध्ये आहे ना, तो तुम्हाला ट्रेनिंग देतोय. आता पण चालू आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही इथं असेच नाही आला, त्याने घेऊन आणलंय. त्याला माहित आहे की ही असाइन ह्यांच्या लाईफमध्ये पेंडिंग आहे, ही असाइनमेंट ह्यांच्या लाईफमध्ये पेंडिंग आहे. प्रेज गॉड. लेट मी वर्क ऑन देम. त्यांना कळू दे की काय करतोय मी.
ऋतुराजला त्यांना सांगू दे की मी काय करतोय तुझ्या आतमध्ये. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो पवित्र आत्मा तुम्हाला आतून नाही का जे पण डॅमेज झालाय पार्ट तुमचा तो रिपेअर करतोय. प्रेज गॉड. कदाचित तुमच्यामध्ये पेशन्स नाहीये, तो पेशन्स रिक्रिएट करतोय. प्रेज गॉड. तो तुम्हाला वेगवेगळ्या समस्या ज्यावेळेस तुमच्या जीवनात येत आहेत त्या समस्येला तुम्ही कसं हाताळायचं, त्या प्रॉब्लेमला कसं हाताळायचं, ज्यावेळेस जॉब नसतो, ज्यावेळेस बिझनेस नसतो, ज्यावेळेस नाही का तुमच्या प्रेयर लाईफ मध्ये डिस्ट्रॅक्शन असतं, ती सिच्युएशन कशी मॅनेज करायची, ती सिच्युएशन कशी हँडल करायची. कदाचित खूप प्रकारचे नाही का डिमॉनिक अट्रॅक्शन येत आहेत, जगाकडे खेचण्याचा शैतान तुम्हाला प्रयत्न करतोय, मित्राच्या द्वारे, मैत्रिणीच्या द्वारे, पैशाच्या द्वारे, नशेच्या द्वारे, वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे शैतान तुम्हाला जगामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय. प्रेज गॉड. कितीतरी वेळा तो सक्सेसफुल पण होतोय, कितीतरी वेळा तुम्ही पडताय पण तुम्ही झटकून परत उभा राहताय. हा परमेश्वराचा अनुग्रह आहे. प्रेज गॉड. तुम्ही नाही का पडताय उठताय, पडताय उठताय, नो प्रॉब्लेम. पडा उठा, पडा उठा, पण चिकाटी सोडू नका. प्रेज गॉड. एक दिवस नाही का काय होईल माहितीये का, तुम्ही पडणार, तुम्ही उठणार. नेक्स्ट टाइम नाही का ती परिस्थिती तुम्हाला पुन्हा पाडायसाठी ज्यावेळेस उभी राहील ना, त्यावेळेस तुम्ही नाही का झटके द्याल, हे मी नाही पडणार. प्रेज गॉड. तुम्ही रेजिस्ट करायला लागाल, तुम्ही नाही का अडवायला लागाल. आधी तुम्ही अडवत नव्हता, कारण आधी तुम्ही दुबळे होता, तुमच्यामध्ये ताकद नव्हती, तुम्ही कमजोर पडत होता. पण आता जसं जसं तुम्ही रेग्युलर चर्चमध्ये येताय, तुम्हाला समजतंय की मी अन्य भाषेत बोललं पाहिजे, तुम्हाला समजतंय की मी पवित्र आत्म्याची मदत घेतली पाहिजे, आणि तसं तसं पवित्र आत्मा तुमच्या आतून काम करायला स्टार्ट करतो. प्रियांनो, प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो पवित्र आत्मा आतून तुम्हाला तयार करतोय. मोझस एक बायबल मधला खूप मोठा हिरो आहे, पण त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये तो भीती बरोबर लढायला तयार नव्हता, त्यामुळं तो मागे पळाला, आणि त्यामुळं तो 30 वर्षाच्या नाही का डिलेच्या सायकल मध्ये गेला, आणि त्याच्यामुळे इस्रायल पण एक देश 30 वर्षाच्या डिले सायकल मध्ये गेलं. जर तो नाही का आतून तयार असता इंटरनली भीतीच्या अगेन्स्ट उभा राहण्यासाठी, प्रेज गॉड, तर आज गोष्टी वेगळ्या असत्या. प्रेज गॉड. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? बायबल मध्ये अजून एक व्यक्ती आहे, काही लोकांचा फेवरेट. प्रेज गॉड. सॅमसन. येस. सॅमसनावर काय वर्च्यूज होते माहिती तुम्हाला? शमशनावर काय वर्च्यूज होते, काय अभिषेक होता, काय लेवलचा अभिषेक होता माहितीये शमशनावर? इस्रायलाचा प्रोटेक्टर, इस्रायलाचा रक्षण करणारा अभिषेक होता त्याच्याकडे. शत्रूची फुल आर्मी यायची, हा एकटा उभा राहायचा. कॅन यू इमॅजिन द लेवल ऑफ अनॉइंटिंग ही हॅज, द पॉवर. प्रेज गॉड. कसला लेवलचा अभिषेक त्याच्यावर. तुम्ही विचार करा, एक माणूस एक पूर्ण आर्मी आहे, एका पूर्ण देशाला दाखवतो. ह्या देशाकडून फक्त एकच माणूस आहे, आणि पॅलेस्टाईन कडून नाही का फुल आर्मी आहे, आणि हा एकटा माणूस त्यांच्यावर जड जातो. प्रेज गॉड. का माहितीये का? कारण त्याच्यावर जो अभिषेक आहे तो. प्रेज गॉड. त्याच्यावर जो अभिषेक आहे तो. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. आय एम व्हेरी पर्टिक्युलर व्हेन आय एम सेइंग समथिंग. त्याच्यावर जो अभिषेक होता ना, तो खूप पॉवरफुल होता, पण त्याच्या आतमध्ये जी त्याची डेव्हलपमेंट झाली होती ना, ती खूप वीक होती. प्रेज गॉड. किती लोकांना असं वाटत असेल शमशोन का पडला? मी जर प्रश्न विचारला तर सगळे नाही का ते वाला आन्सर देतील, जे तुमच्या आता मनात नाही का आहे. पास्टर विचारायला कीच बोलते मी. प्रेज गॉड. तुम्हाला असं वाटतं केसामध्ये पॉवर होता, केस कट केले आणि सगळा गोंधळ झाला. नो माय डिअर. गोष्टी त्याच्या आधी सुरू झाल्या होत्या. त्याचा जो जर्नी होता त्याच्यामध्ये त्याने नाही का काही एरियांना त्याला जे कमांड करण्यात आली होती त्या पूर्ण नव्हत्या केल्या. यहुदी लोकांना, इस्रायलच्या लोकांना असं सांगण्यात आलं होतं की परराष्ट्रीय पोरींबरोबर नाही का लग्न नाही करायचं. तो लग्नाच्या आधी परराष्ट्रीय पोरीला आपलं हृदय देऊन बसला होता. प्रेज गॉड. येस. म्हणजे लव्ह मॅटर झाला होता त्याचा. प्रेज गॉड. लव्ह मॅटर झाला होता अशा व्यक्तीबरोबर, जी व्यक्तीबरोबर लग्न करणं आणि संसार थाटणं निषिद्ध आहे. प्रेज गॉड. देवाने आज्ञा नव्हती केली. राईट. म्हणजे त्याचा फॉल नाही का आधीपासून सुरू झाला होता. ज्यावेळेस त्याची नाही का वाढ होत होती त्यावेळेसच तो नाही का ढिला होता त्या एरियामध्ये. प्रेज गॉड. अशी मुलगी आली की लगेच बघायचं, अरे
प्रेज गॉड. अरे कौन है? प्रेज गॉड. ये कौन से प्रांत वाली लड़की है? प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगायचं? सो तो वीक होता, त्या एरियामध्ये त्याने काम नव्हतं केलं प्रियांना. सो तुम्ही पण नाही का, आय एम टॉकिंग टू यंग पीपल. प्रेज गॉड. तुम्ही कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये नाही का नाना प्रकारच्या अशा नाही का गोष्टींच्या थ्रू जात असाल. तुमचे मित्र ह्या एरियामध्ये वीक असतील, अफेअर, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ह्या सगळ्या नाही का विषयामध्ये पडत असतील. पण तुम्हाला माहितीये का, तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो आतमध्ये. प्रेज गॉड. तो अभिषेक तुम्हाला सांगतोय, नाही तू ह्या गोष्टीसाठी नाही बनला माझ्या मुला. प्रेज गॉड. तुझ्यावर खूप मोठं मॅन्डेट आहे, तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुला ह्या परिस्थितीमध्ये तटस्थ उभं राहायला पाहिजे. माझ्या मुली, माझ्या मुला, धीर धर. तुझ्यासाठी मी बेस्ट ठेवलंय. तुझ्यासाठी एक उत्तम मुलगी ठेवलीये. तुझ्यासाठी मी एक उत्तम मुलगा ठेवलाय. प्रेज गॉड. तुम्ही दोघं मिळून देवाचा मनोरथ सिद्धीस नेताल. प्रेज गॉड. इवन आय स्टील रिमेंबर वेन आय वॉज इन द कॉलेज. ज्यावेळेस मी नाही का स्कूलमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, माझे सगळे फ्रेंड्स, माझे सगळे नाही का मित्र नाही का, गर्लफ्रेंड्स वगैरे नाही का, सगळ्या गोष्टी वगैरे नाही का करायचे. बट त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटायचं, आय कॅनॉट डू दॅट. मी असं नाही करू शकत. येस, धन्यवाद प्रभू. यांना माहित नाहीये प्रभू, त्यांना क्षमा कर. बट तुम्हाला तू ग्रेस दिलीये, मी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये नाही का तटस्थ उभं राहणार. प्रेज गॉड. परमेश्वर तेव्हा देखील मला पाहायचा. प्रेज गॉड. आता परमेश्वराने मला नाही का खूप सुंदर पत्नीने नाही का आशीर्वादित केलंय. जे नाही का माझं थांबणं होतं त्याचा मला परमेश्वराने नाही का उत्तम रिवॉर्ड दिलाय. प्रेज गॉड. मी नाही का सगळ्या यंग लोकांना सांगतो, तुम्ही देखील थांबा. प्रेज गॉड. मी माझ्या नाही का सगळ्या नाही का जवान बहिणींना सांगतो, तुम्ही देखील थांबा. प्रेज गॉड. गॉड विल डेफिनेटली ब्लेस यू विथ द बेस्ट. प्रेज गॉड. तुम्हाला परमेश्वर नाही का उत्तम गोष्टींनी ब्लेस करेल. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की शमशोनाला अशी आज्ञा करणे, शमशोनाच्या बाबतीत नाही का अशी आज्ञा करण्यात आली होती त्याच्या आई वडिलांना, मानवाला आणि त्याच्या स्त्री. प्रेज गॉड. त्याला वाईन पासून नाही का द्राक्षरस घेण्यापासून त्याला नाही का देवाने सांगितलं होतं, त्याच्याबद्दल सांगण्यात आलं होतं की नाही, हात पण नाही लावायचं, तिथं जायचं. तो विनियार्ड मधून चालला होता, द्राक्ष मळ्यातून चालला होता, ज्यावेळेस सिंह त्याच्या समोर येतो. प्रेज गॉड. म्हणजे ज्या गोष्टीपासून दूर राहायचं होतं तो त्याच्या नाही का मळ्यातून चालला होता. प्रेज गॉड. समजतंय मला काय सांगायचंय? त्यावेळेस ज्यावेळेस त्याने नाही का सिंहाला फाडलं प्रियांनी, त्याच्यामध्ये नाही का मध होतं. प्रेज गॉड. भक्षकातून भक्ष. या प्रेज गॉड. पण आता सिंह मेलाय म्हणजे काय झालं, ते जनावर अशुद्ध झालं, त्याने हात नव्हता लावायला पाहिजे. पण तो एकदम बोल्डली नाही का धिटाईने नाही का देवाच्या आज्ञेचं नाही का उल्लंघन करत होता. समजताय मी काय सांगतोय? त्याचं पडणं नाही का दलीला त्याच्या जीवनात आली तेव्हापासून नाही, आधीपासून सुरू झालं होतं. त्याचं घसरणं, त्याचं पडणं, त्याचा पाडाव होणं, त्याचं नाही का पाय घसरणं खूप आधीपासून. ज्यावेळेस त्याचं नाही का कॉलेजिंग स्टार्ट होतं, ज्यावेळेस त्याचं मेंटरिंग स्टार्ट होतं. प्रेज गॉड. ही वॉज नॉट रिलाइंग ऑन गॉड, ही वॉज नॉट बिंग ओबिडियंट ऑन गॉड. आमेन. तो देवाच्या नाही का आज्ञेचं पालन नव्हता करत. कदाचित तुम्हाला असं वाटतंय की पास्टर मला कोण पाहत नाहीये, मी किती बायबल वाचतोय, मी किती प्रार्थना करतोय, मी काय माझं नाही का प्रायव्हेट लाईफ मेंटेन केलंय, कदाचित मला कोण पाहत नाहीये. आय एम टेलिंग यू, गॉड इज वॉचिंग यू. आणि तुमचा ज्यावेळेस नाही का मॅच्युरिटी टाइम होईल, ज्यावेळेस तुमचा वेळ कंप्लीट होईल, देव तुम्हाला मॅनिफेस्ट करेल. प्रेज गॉड. जोपर्यंत देव तुम्हाला मॅनिफेस्ट करत नाही तोपर्यंत नाही का सिक्रेटली त्या गोष्टी करा जो पवित्र आत्मा आतून तुम्हाला सांगतोय. प्रेज गॉड. त्या गोष्टी करा. कदाचित प्रेयर करत असाल तुम्ही, तुम्हाला कोणी पाहत नाही, तरी प्रेयर चालू ठेवा. काही लोक फक्त चर्च मध्ये नाही का उठाते है तेरा नाम तेरी स्तुती असं सगळ्यांना वाटावं ना का, अरे किती भारी प्रार्थना योद्धा आहे, किती भारी वर्शिप आहे. पण घरी नाही का, घरी तुम्हाला माहित नाही कसा आहे तो. प्रेज गॉड. प्रेज गॉड. इथं लोक पाहतायत ना, इथं पास्टर पाहतायत ना, इथं सगळे लोक काय म्हणतील, मी व्यवस्थित प्रार्थना नाही केली, व्यवस्थित नाही का वर्शिप नाही केली. सो काही लोक फक्त लोकांसाठी करतात. बट तुम्हाला सांगू का, तुम्ही तुमच्या घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये काय करताय, परमेश्वर तुमच्या पर्सनल लाईफ बरोबर जास्त मीन करतो. प्रेज गॉड. परमेश्वर तुमच्या पर्सनल लाईफच्या बाबतीत जास्त केअरफुल आहे. तुम्हाला असं वाटत असेल की पब्लिक लाईफ इज इम्पॉर्टंट. नो, येस, पब्लिक लाईफ इज इम्पॉर्टंट वेन गॉड विल यूज यू. बट पब्लिक लाईफच्या आधी परमेश्वर तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये काय चाललोय त्याची दखल घेतो माझ्या प्रियांना.
समजताय मी तुम्हाला काय सांगतो? तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही कशी प्रेयर करताय, तुम्ही विश्वासाने किती उभं आहे, तुम्हाला समजा मोह, पास किंवा शैतानाचा काही गोष्टी नाही का डिस्ट्रॅक्शन आलं, तुम्ही कसं हँडल करताय, कसं टॅकल करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. प्रेज गॉड. तुम्हाला सांगू का मी की पवित्र आत्मा तुम्हाला आतून ट्रेन करतोय. शमशोनाच्या बाबतीत तसं नव्हतं, त्याच्यावर वरवाला अभिषेक होता. प्रेज गॉड, पण तो आतमधून तयार नव्हता. प्रेज गॉड, इंटरनली आतून नाही का तो वीक होता, लस्टच्या एरियामध्ये. प्रेज गॉड, आतून तो वीक होता मुलींच्या एरियामध्ये. प्रेज गॉड. तुम्हाला समजते मी काय सांगतो? अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. याकोब. किती जणांना याकोब माहितीये? खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. अब्राहम, इसहाक, याकोब. याकोब का इम्पॉर्टंट आहे? कारण याकोबाचंच इस्रायल झालं. याकोबाचे किती पुत्र होते? 12 पुत्र, म्हणजे इस्रायलाचे 12 कुळ. प्रेज गॉड. त्याला याकोबाला परमेश्वर इस्रायला म्हणतो. म्हणजे इतका इम्पॉर्टंट व्यक्ती बायबल मधला. तुम्हाला माहित आहे आधी काय होता? प्रेज गॉड. आधी काय होता माहितीये? तो त्याने नाही का देवाला दिल देण्याच्या आधी नाही का राहेलला दिल दिलं होतं. प्रेज गॉड. रेचेलला दिल दिलं होतं त्याने देवाला दिल देण्याच्या आधी. प्रेज गॉड. आणि त्यात काय झालं माहितीये का? 7, 14 आणि 21 वर्ष सासऱ्याने नाही का राबवून घेतलं. म्हणजे देवाची सेवा करायचा जो क्रीम टाइम आहे, देवाची सेवा करायचा जो क्रीम टाइम आहे, तो टाइम सासऱ्याकडे नाही का त्याचे कळप राखण्यामध्ये घालवला त्याने. का माहितीये का? वेळेच्या आधी. प्रेज गॉड. तो प्रेमात पडला. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? आता तुम्ही म्हणा पास्टर, प्रेम करणं नाही का, मुलीवर प्रेम करणं हे राईट आहे का रॉंग आहे? तुम्हाला सांगतो बायबल काय सांगतंय. हजबंड्स लव्ह युअर वाईफ. याचा अर्थ प्रेम लग्नाच्या पॅकेजमध्ये येतं, लग्नाच्या आधी येत नाही. येस, लग्नाच्या आधी काय अट्रॅक्शन असेल, येस तुम्ही नाही का कमिटमेंट करू शकता, त्याच्यानंतर पर्टिक्युलर टाइमला नाही का तुम्ही लग्न करू शकता. बट लव्ह बिगिन्स आफ्टर द मॅरेज. लग्न, प्रेम कधी सुरू होतं खरं? लग्नाच्या नंतर. कारण बायबल सांगतं की पुरुषांना परमेश्वर काय म्हणतोय की आपल्या पत्नीवर प्रेम करा, आपल्या गर्लफ्रेंडवर प्रेम करा असं नाही म्हणत. प्रेज गॉड. आपल्या पत्नीवर प्रेम करा, म्हणजे जी तुमची विवाहाची पत्नी आहे तिच्यावर प्रेम करा. म्हणजे प्रेम कधी सुरू होतंय? कॉलेजमध्ये नाही माझ्या प्रियांनो, स्कूलमध्ये नाही माझ्या प्रियांनो. प्रेज गॉड. लग्न झाल्यानंतर तुमच्या विवाहित बायकोसोबत प्रेम करायला सांगितलं बायबलमध्ये. याच्या आधी कुठं दाखवता मला? मी माझं नाही का शिकवण्याचं चेंज करून घेतो, असं आहे का काय कुठं? प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये शमशोन दलिलाचा मागे लागला, लग्न नव्हतं झालं. दिल दिल दे दिया है मैंने तुझको. प्रेज गॉड. त्याच्यानंतर याकोब राहेल साठी नाही का दिवाना झाला. 7, 14, 21 वर्ष वाया गेले डिलेच्या सायकलमध्ये. जर तुम्ही शिकत आहात, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात, हे सगळ्यात मोठा डिस्ट्रॅक्शन आहे. एमॅन, तुमचा करिअर हायजॅक, डेस्टिनी तुमची नाही का स्वॅप करण्याचा, हायजॅक करण्याचा शैतानाचा प्रयत्न आहे. प्रेज गॉड. बी केअरफुल. ज्या गोष्टी तुम्ही नाही का करण्यासाठी कॉलेजमध्ये गेलाय, स्कूलमध्ये गेलाय, त्या गोष्टी करा. प्रेज गॉड. परमेश्वर नाही का तुम्हाला नाही का ग्रेस देतोय की तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं, तुम्ही तुमचं MBA कंप्लीट करावं, तुम्ही तुमची नाही का डॉक्टरेट डिग्री कंप्लीट करावी, तुम्ही तुमचं PhD कंप्लीट करावं, तुमचं जे टेक्निकल एज्युकेशन आहे, ज्या कोर्सेस साठी तुम्ही नाही का ऑप्ट केलंय, ते सगळे कोर्सेस आणि तुमचं करिअर तुम्ही त्या टायमिंग मध्ये कंप्लीट करावं. शैतान काय करतो? खूप नाही का चतुर आहे प्रियांनो. तो काय करतो माहितीये का? तुमच्या शिक्षणापासून नाही का तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी नाही का तुमच्यामध्ये चुकीचे प्रकारचे नाही का आकर्षण, चुकीचे लोक तुमच्या जीवनामध्ये घालतो. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? शैतान पण नाही का देवाला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. जसं परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करताना नाही का माणसं वापरतो, तसं शैतान देखील तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी माणसं वापरतो. प्रेज गॉड. शैतानाने काय केलं? शमशोनासाठी दलीला पाठवली, आणि दलीलाने काय केलं? बँड वाजवला त्याचा. प्रेज गॉड. जवान एज मध्ये, लग्न पण नाही झालं अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे 25 पण नसेल क्रॉस केली, शमशोन मेला प्रियांनो.
प्रेज गॉड. देवाचं ते नाही का असाइनमेंट, देवाचं जे प्रोजेक्ट होता, देवाचं जे विजन होतं इस्रायलसाठी, इस्रायलाचं रक्षण करणारा, का टिकला नाही माहितीये का? त्याने त्याच्या नाही का स्वतःची तयारी नव्हती केली. किती पण सुंदर मुलगी आली समोर, मी तटस्थ राहील, मी नाही म्हणेल, मी कसल्या पण वासनाच्या नाही का ट्रॅपला बळी पडणार नाही, कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. प्रेज गॉड, प्रेज गॉड. एक राजा आहे बायबलमध्ये, खूप फेमस राजा आहे, त्याला आपण दावीद राजा म्हणून ओळखतो. प्रेज गॉड. एकदा दावीद राजा नाही का गच्चीवर असा फेऱ्या मारत होता. प्रेज गॉड, प्रेज गॉड. त्याला कोण दिसली? हा, बादशिबा आंघोळ करत होती, बरोबर आहे. प्रेज गॉड, प्रेज गॉड. ती आंघोळ करत होती, साबणावरून ह्याचा पाय घसरला. प्रेज गॉड. आणि हा मोहात पडला आणि हा विसरून गेला प्रियांनो. प्रेज गॉड. का माहितीये का? ही वॉज नॉट रेडी. नंतरून त्याने पश्चाताप करून नाही का खूप रडून गिडगिडून देवाला नाही का माफी मागितली. प्रेज गॉड. तुम्हाला समजतंय, आपल्या बायबल मधले हिरोज देखील असे पडलेत. हे का सांगतोय मी तुम्हाला? कारण ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये देखील घडू शकतात. तर पवित्र आत्मा जो आतमध्ये आहे, जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर तुम्ही बळी पडणार. कळालं मी काय सांगतोय? पवित्र आत्मा जो आतून तुम्हाला ट्रेन करतोय, कॉलेजिंग करतोय, त्याचं ऐकाल तर टिकाल तुम्ही. प्रेज गॉड. पहिलं कुणाबद्दल बोललो? मोशेबद्दल. तो भीतीच्या एरियामध्ये कमजोर होता, घाबरला, पळाला. प्रेज गॉड. दुसरं शमशोन, लव लाईफ. आधीच नाही का देवाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, देवापासून दूर गेला, त्याच्या मनाने त्याचं जीवन जगलं. कसं काय? ट्रेन नव्हता. प्रेज गॉड. दाविदाबद्दल बोललो, याकोबाबद्दल बोललो. तुम्ही म्हणाल पास्टर सगळे नाही का निगेटिव्ह एक्झाम्पल देत आहे, एखादा पॉझिटिव्ह एक्झाम्पल द्या. प्रेज गॉड. तर पॉझिटिव्ह घ्या एक्झाम्पल. एस्तेरला ओळखता का तुम्ही? प्रेज गॉड. चला मी स्त्रियांसाठी नाही का खुशीची बातमी सांगतो. प्रेज गॉड. जर स्त्रियांमध्ये नाही का अशी व्यक्ती आहे, प्रेज गॉड, तर नाही का एक नाही का स्त्रीला लोक नाही का कमजोर म्हणून नाही का पाहिलं जातं. बट आय एम टेलिंग यू, एक कमजोर नाही स्त्रिया, खूप प्रबळ आहेत, खूप प्रभावी आहेत. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये एस्तेर, देवाने तिला नाही का क्वीन बनवलं. प्रेज गॉड. अहाश्वेरोस राजा, प्रेज गॉड, किंग झेरेक्सेस म्हणतात इंग्लिश मध्ये. प्रेज गॉड. ती पूर्ण त्या साम्राज्याची नाही का महाराणी बनली. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का इंडिया पर्यंत नाही का बोलता बायबल मध्ये की म्हणजे ती इंडियाची पण राणी असावी. प्रेज गॉड. तो प्रांत तिच्या अखत्यारीमध्ये होता, ती त्या सगळ्या प्रांताची राणी झाली. म्हणजे एवढा किती किती राज्य होते स्वाती? 120. प्रेज गॉड. त्या सगळ्या प्रांतांवर ती राणी होती, राणी किंग झेरेक्सेस अहाश्वेरोस. प्रेज गॉड. तो राजा होता. प्रेज गॉड. आणि ती कोण होती माहिती का? यहुदी होती. आणि यहुदी काही यहुदी लोक नाही का ह्या राजाच्या नाही का राज्यामध्ये राहत होते, 120 प्रांतांमध्ये. आणि हा जो राजा आहे त्याच्याकडे नाही का जो एक अधिपती आहे, सेनापती किंवा ऑफिसर लेवलचा व्यक्ती, तो काय करत होता? हमान नाव होतं तसं. हमाम साबण नाही, हमान. प्रेज गॉड. हमान नावाचा व्यक्ती होता, तो इस्रायलच्या लोकांचा द्वेष करायचा आणि त्याने अशी तयारी केली होती, राजापासून पण नाही का अप्रुव्हल घेऊन ठेवलं होतं की यहुदी लोकांचा नाश केला पाहिजे. प्रेज गॉड. यहुदी लोक आपल्याला नाही पाहिजे. आणि आता राजा तो काय करत होता? हमान. आता अशी त्यांनी कार्यवाही केली होती की इस्रायलच्या लोकांचा नाश झाला असता एस्तेरच्या कारकिर्दीमध्ये. प्रेज गॉड. असं फुल प्रिपरेशन केलं होतं. त्यावेळेस मर्दखय नावाचा तिचा नातेवाईक, एस्तेरचा नातेवाईक एस्तेरकडे येतो आणि तो म्हणतो, तू काय करतेस? ह्या टायमासाठीच तर कदाचित तू राणी झालीस. प्रेज गॉड. अशा परिस्थितीसाठीच तर कदाचित तुला देवाने राणी बनवलं असेल ना. तू काहीतरी कर आपल्या लोकांसाठी. ती म्हणली, मी काय करू? प्रेज गॉड. राजाच्या दरबारात, राजाच्या कक्षामध्ये राजाच्या मर्जीशिवाय कोणी नाही जाऊ शकत. प्रेज गॉड. तुम्ही एस्तेरचं पुस्तक वाचलंय तर तुम्हाला समजेल मी काय सांगायचा प्रयत्न करतोय. राजाच्या कक्षामध्ये राजाच्या मर्जीशिवाय कोणी जाऊ शकत नसेल.
राजाने म्हटलं चला एस्तेरला पाठवा, तरच एस्तेर जाऊ शकत होती. एस्तेर मनाने नाही जाऊ शकत होते. जर असं मनाने कोणी गेलं ना तर सैनिक तिथे तैनात होते, भाले तलवाऱ्या घेऊन नाही का लगेच शिरच्छेद केला असता, कापून टाकला असता. प्रेज गॉड. ती म्हणली मी कसं काय जाऊ राजाकडं, हो नाही का मी काहीतरी करू शकते, बट कसं काय जाऊ मी राजाकडं, कशी काय उभी राहू या परिस्थितीमध्ये, राजा मारून टाकेल. तो म्हणला तू जर नाही उभी राहिली तर नाही का नाश होईल सगळ्या गोष्टींचा. त्यावेळेस ती काय म्हणते, ओके आय स्टँड. फक्त 3 दिवस मी उपवास करणार, तू पण उपवास कर, सगळ्या इस्रायलाला सांग माझ्यासाठी प्रार्थना करायला, उपवास करायला. प्रेज गॉड. 3 दिवस सगळे उपवास करतात, ती उपवास करते, मोर्देखाई उपवास करतो आणि सगळे इस्रायलचे लोक उपवास करतात. प्रेज गॉड. आणि त्याच्यानंतर एस्तेर उठते आणि राजाच्या कक्षामध्ये जाण्यासाठी निघते. आणि सगळे कदाचित सैनिक बघत असाल, ही कुठे चालली आहे, राजाने तर इन्व्हाइटच नाही केलं, राजाने तर बोलवलंच नाही, मरायचं का काय हिला, कशी काय चालली आहे. ती सरळ एकदम बाणासारखी नाही का राजाच्या कक्षामध्ये घुसायला लागते. प्रियांनो, ज्यावेळेस ती राजाच्या कक्षामध्ये घुसते, प्रियांनो ज्या वेळेस ती राजाच्या कक्षामध्ये घुसते, प्रेज गॉड, सैनिक लगेच तलवाऱ्या घेऊन भाले घेऊन तयार, तिला मारणार या आधीच राजा उभा राहतो. त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये जो राजदंड आहे तो असा दाखवतो. तुम्हाला माहितीये राजाच्या हातातला जो राजदंड आहे ना, प्रेज गॉड, जोपर्यंत जेव्हा राजा उचलतो ना त्यावेळेस सैनिकांना परवानगी नाही की मारायची. प्रेज गॉड. राजाने जर राजदंड उचलला नसता ना तिचा जीव गेला असता. प्रेज गॉड. प्रेज गॉड. ह्या 3 दिवसामध्ये उपवास प्रार्थना जी झाली त्यामध्ये काय झालं होतं माहितीये का, बायबल काय सांगतं, राजाचं मन पाण्याच्या पाताप्रमाणे यहोवाच्या हाती आहे. परमेश्वराने राजाचं मन बदललं होतं ह्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये. प्रेज गॉड. एस्तेरला बदललं होतं, इस्रायलाला बदललं होतं, राजाला देखील बदललं होतं परमेश्वराने. प्रेज गॉड. ती गेली राजाच्या दरबारी आणि राजाने राजदंड दाखवला. प्रेज गॉड. जर राजाने राजदंड दाखवला नसता मेली असते. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? सो ती जाते, ती सांगते की माझे लोक तुमच्या नाही का राज्यामध्ये कशी काय मरणार आहेत. ती सांगते असं असं आहे. मग जो व्यक्ती हमान इस्रायल लोकांच्या विरोधात काम करत होता, कुनीती करत होता, कूटनीती रचत होता, राजा त्याला पनिश करतो, त्याला मारून टाकतो आणि इस्रायलचं तारण होतं. इस्रायल वाचवण्यात येतं. प्रियांनो, कोणामुळं? एका स्त्रीमुळं. तुम्हाला माहितीये ही स्त्री, आता ऐका, ही स्त्री पण खूप घाबरली होती. ही कसं काय जाऊ राजाच्या समोर, राजाच्या समोर जाणं म्हणजे मरणाला फेस करणं झालं. पण मोर्देखाई म्हणाला तू नाही जाणार तर कोण जाणार. प्रेज गॉड. मग तिला समजतंय यस मीच आहे ती, ह्या टायमिंग साठी नाही का देवाने मला ठेवलंय. प्रेज गॉड. कदाचित तुम्ही त्या टायमिंग साठी असाल, तुमच्या कुटुंबामध्ये नाही का देव तुमच्याकडे पाहतोय, ही व्यक्ती आहे ना ह्या कुटुंबात नाही का मी काम करायला तयार आहे. कदाचित तुम्ही नाही का देवाने तुमच्यावर डोळे लावले, तुमच्या परिवारासाठी, तुमच्या मोहल्ल्यासाठी, तुमच्या सोसायटीसाठी, जिथं तुम्ही राहताय, ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय. प्रेज गॉड. कदाचित तुमच्या प्रार्थनेने खूपशा गोष्टी घडतायत, तुम्हाला ठाऊक नसेल. प्रेज गॉड. तसं इस्रायलाच्या साठी देवाने एस्तेरला उभं केलं होतं. ती पण खूप घाबरली होती. मला तुम्हाला सांगायचं काय, मोशे घाबरला आणि पळाला, ती घाबरली आणि पळाली का? प्रेज गॉड. ती पण घाबरली होती पण ती पळाली का? तिने फाईट करायचा विचार केला. परिस्थिती आली आहे, मरणोत्प्राय परिस्थिती आहे, बट आय विल नॉट रन अवे. मी नाही पळणार. मोशे पळाला असेल पण मी नाही पळणार. प्रेज गॉड. तर मी काय करणार, ह्या परिस्थितीशी झगडायचंय, ह्या परिस्थिती बरोबर मला खेळायचंय, तर मी काय करणार, ह्या परिस्थिती समोर मला नाही का झुकायचं नाही, तर मी काय करणार, उपवास प्रार्थना करणार. म्हणजे याचा अर्थ काय, ती परिस्थितीला हँडल करण्याची तयारी दाखवते. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? ती उभी राहते याचा अर्थ, ती थांबती याचा अर्थ. प्रेज गॉड. ती नाही म्हणते आय एम सॉरी अंकल मोर्देखाई, अंकल मोर्देखाई, I am really sorry, I cannot do this assignment, this is very tough, this will kill me. ती अशी नाही म्हणत. ती काय म्हणते, I will stand.
प्रेज गॉड. कदाचित तुम्ही पण तुमच्या जीवनाला नाही का कलाटणी देणाऱ्या नाही का वळणावर उभेत. प्रेज गॉड. कदाचित अशी परिस्थिती आहे की तुम्हाला नाही का सगळं हत्यार टाकायची वेळ आली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, जसं एस्तेर उभी राहिली उपवास प्रार्थनेने, यू स्टँड. प्रेज गॉड. तिने उभी राहण्याची तयारी दाखवली. उपवास प्रार्थनेकडे सोडून द्या, तिने उभी राहण्याची तयारी दाखवली. त्याच्यानंतर उपवास प्रार्थनाचा डिसाईड केलं. प्रेज गॉड. तिने मन बदललं. तुम्ही तुमची परिस्थिती वाईट आहे म्हणून मन बदलणार आहात का? प्रेज गॉड. तुम्हाला तटस्थ उभं राहायचंय प्रियांनो. परमेश्वर काहीतरी नाही का करत आहे. उभे राहा. परिस्थिती बिकट आहे, आय नो, बट स्टँड स्टील. तुम्हाला माहिती आहे तो अन्याय न्यायाधीश नवीन कराराकडे येतो मी. तो अन्याय न्यायाधीश अन्यायी होता म्हणून ती विधवा स्त्री तिची केस घेऊन जाणं तिने थांबवलं नाही. आता जज चेंज झालाय, हा वाला जज चांगला नाही, ह्याच्याकडे जाऊन डोकं आपटण्यात काहीच फायदा नाही अशी म्हणून ती घरी बसली असती ना, तिला न्याय कधी भेटला नसता. प्रेज गॉड. शी डिसाइडेड, आय विल गो, आय विल गो आणि आय विल गो. तिने चिकाटी सोडली नाही प्रियांनो. शब्दाकडे लक्ष द्या, चिकाटी. प्रेज गॉड. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नाही दिसत आहे, तरी प्रार्थना करा. प्रेज गॉड. कदाचित तुम्हाला नाही का गोष्टी विपरीत होताना दिसत आहेत, उभे राहा, प्रार्थना करा. प्रार्थना करताय, आज घोषणा करा. प्रेज गॉड. विजयाचे डिक्लेरेशन करा. त्या यरीहोच्या भिंती खाली पडणार म्हणजे पडणार प्रियांनो. प्रेज गॉड. तुमचं उभं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. देवाने नाही का यहोशुआला नाही का तोच लेसन शिकवला. तुम्ही जाऊन फक्त नाही का वेडा मारायचा आहे. प्रेज गॉड. तुम्ही जाऊन फक्त वेडा मारायचा आहे आणि घोषणा करायच्या. तुम्हाला तलवार चालवायची पण वेळ नाही येणार. प्रेज गॉड. तो उभा राहिला, त्याने घोषणा केल्या आणि गोष्टी बदलल्या प्रियांनो. प्रेज गॉड. गोष्टी बदलल्या प्रियांनो. प्रेज गॉड. माझ्याकडे अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत. प्रेज गॉड. जक्कईची हाईट शॉर्ट होती. प्रेज गॉड. लोक शिव्या घालत होते. लोक त्याला गिल्टी, दोषी, जकातदार आहेस तू काही कामाचा नाहीये असं बोलत होते. पण त्याची एकच मनीषा होती, त्याची एकच इच्छा होती की मला येशूला पाहायचंय. प्रेज गॉड. ते अॅक्युजेशन, त्याची हाईट, लोकांचं नाही का टोचणार नाही का शब्द, काय त्याला टोल मारणे का टोमणे मारणं, लोकांचे टोमणे त्याला थांबू शकले नाही. त्याची हाईटची कमीपणा, त्याच्या शरीराची उणीव त्याला थांबू शकली नाही. कदाचित तुम्ही म्हणत असाल माझा रंग असा आहे, माझी हाईट अशी आहे, माझी पर्सनॅलिटी अशी आहे, मला ही गोष्ट भेटेल का? नो. प्रेज गॉड. तुम्हाला सांगू, जक्कईला तो अनुग्रह भेटला प्रियांनो. त्याने चिकाटी सोडली नाही. तो आधी क्राऊड मध्ये नाही का असा टाच वर करून पाहायचा प्रयत्न करत होता. त्याला तिथं रिजेक्शन झालं, तिथं त्याला नाही का अडवण्यात आलं. येस, तुम्ही पण कदाचित तुमच्या करिअर मध्ये नाही का तुम्हाला अडवण्यात येत आहे, पण चिकाटी सोडू नका. जक्कईने काय केलं? पुढे पळाला. तुम्ही पण पुढे पळा आणि दुसऱ्या वेळेने पाहायचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुम्ही पाहायचा प्रयत्न करताय, ज्या गोष्टी तुम्ही शोधायचा प्रयत्न करताय. प्रेज गॉड. जक्कईने दुसऱ्या वेळेने काय केला? त्याने कोणत्या झाडावर चढला? उमराच्या झाडावर चढला आणि पानांमध्ये लपून येशूला पाहिलं. प्रेज गॉड. ती रक्तस्रावी स्त्रीची आठवण करा. प्रेज गॉड. तिच्या दारातून येशू चाललाय, पण येशू तिला येऊन भेटत नाहीये. मी नाही का, मला माहिती आहे तू इतक्या वर्षापासून ह्या रक्तस्रावाने आजारी आहे, मला माहिती आहे आज मी तुला बरं करायसाठी आलो. असा आला का येशू? नाही. येशूला माहिती आहे की ह्या रस्त्याने मी चाललोय, त्या दारात ती उभी आहे, मी नाही बघणार तिच्याकडे. मला पाहिजे की तिने तिची जागा सोडून माझ्या मागे यावं. प्रेज गॉड. ती पाहतीये की येशू तिच्याकडे येत नाहीये, येशू सरळ चाललाय. येशू तिच्याकडे बघत पण नाहीये, येशू सरळ चाललाय. पण तिने तिचे डोळे येशूवर लावले होते. प्रेज गॉड. तिने पाहिलं, गर्दीमध्ये घुसायचा प्रयत्न केला, गर्दीने तिला अडवलं, त्याच्यापाशी जाण्यापासून थांबवलं. प्रेज गॉड. तिला रेसिस्टन्स आला, क्राऊड मधून ब्लॉकेज करण्यात आलं तिला. प्रेज गॉड. मोशेच्या नियमशास्त्राच्या नुसार ती अशुद्ध होती. प्रेज गॉड. ती पुरुष प्रधान संस्कृती होती, ती अशीच पुरुषांच्या गर्दीमध्ये घुसू शकत नव्हती. बट स्टील तिने नाही का आतमध्ये घुसली.
प्रेज गॉड. ती आतमध्ये घुसली आणि तिने नाही का सगळ्या रेसिस्टन्सला नाही का तोंड दिलं आणि येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिचा चमत्कार तिने मिळवला. प्रेज गॉड. काही लोक नाही का चर्चमध्ये येण्यासाठी नाही का अडचण येते म्हणून चर्चला येत नाही. पाऊस आला पास्टर, मी भिजणार, मी चर्चमध्ये नाही येऊ शकली आज, पाऊस आला म्हणून. प्रेज गॉड. मला आज बसच भेटली नाही, माझ्याकडे पैसेच नव्हते चर्चमध्ये येण्यासाठी. प्रेज गॉड. ज्यावेळेस नाही का आम्ही नाही का असे रिझन्स ऐकतो आम्ही नाही का आश्चर्यचकित होतो. आम्हाला नाही का आम्ही विचार करतो की आम्हाला कोणता कॉमेडी शो बघायची गरज नाही. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो काही लोक नाही का तुम्हाला अटॅक्स येणार, तुम्हाला नाही का शैतान असं फुलं टाकणार नाही, असा गालीच्या रेड कार्पेट नाही टाकणार चर्चमध्ये येण्यासाठी. येस, तुमचं डोकं दुखायला लागणार, तुमची कंबर दुखायला लागणार, येस तुमचं अंग दुखायला लागणार, तुम्हाला अचानक चक्कर यायला लागणार, आमेन, तुम्हाला झोप यायला लागणार. पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही ज्यावेळेस नाही का पवित्र आत्माचं नाही का ऐकताय, पवित्र आत्मा जो आतून तुम्हाला ट्रेन करतो, ह्या सगळ्या गोष्टी झटक आणि निघ. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे प्रेषित पौल एका जहाजातून, एक जहाज तुटलं होतं त्याच्यातून बाहेर पडतो, त्यावेळेस तो नाही का थंडी होती, त्या ठिकाणी नाही का काटकं गोळा करतात जेणेकरून शेकोटी त्यांनी करावी. प्रेज गॉड. जेव्हा तो काटकं गोळा करतो ना, त्याला एक साप चावतो, एक विषारी साप चावतो. असा नाही का गवत्या साप नव्हता, तो विषारी साप होता. प्रेज गॉड. तो साप चावतो त्याला, येस, आणि साप लिटरली नाही का तो असा थोड्या वेळासाठी काय होतो, पडतो. येस. किती लोकांनी वाचलंय प्रेषितांची कृत्ये? काय मरतो का तो? त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात ना, ऍडमिट करतात. येस, त्याची नाही का पॉइझनची ट्रीटमेंट होते. येस. तो काय करतो, थोड्या वेळाने उठतो, कपडे झटकतो, चालायला लागतो. मुझे कोई रोक नहीं सकता. प्रेज गॉड. तसं तुम्ही बना, मुझे कोई रोक नहीं सकता. आज मेरा दिन है, आज संडे है, मेरा चर्च का दिन है, आज नाइट प्रेयर है, मुझे कोई रोक नहीं सकता. प्रेज गॉड. आज सैटरडे है, बाइबल स्टडी है, मुझे कोई रोक नहीं सकता. आज मेरा रात का प्रार्थना का प्रोग्राम है, मैं घर पे बैठ के प्रार्थना करने वाला हूँ, परमेश्वर की उपस्थिति में बैठने वाला हूँ, मुझे कोई रोक नहीं सकता. कोई सांप नहीं रोक सकता, कोई बुरा सपना नहीं रोक सकता. प्रेज गॉड. वातावरण में होने वाले चेंजेस मुझे नहीं रोक सकते, बारिश मुझे रोक नहीं सकती. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे, तो तुम्हाला आतून ट्रेनिंग देतोय. का माहितीये का? तुम्ही तुमच्या मकाम पर्यंत जावं. जे देवाने तुम्हाला डेस्टिनी ठेवली आहे, जी देवाने तुमच्यासाठी नाही का एक उज्ज्वल डेस्टिनी ठेवली आहे, त्या डेस्टिनी पर्यंत तुम्ही जावं. कदाचित तुम्ही त्या डेस्टिनी पर्यंत जाल, पण शमशानासारखे पडलं तर काय फायदा त्या डेस्टिनीचा? कदाचित तुम्ही नाही का त्या डेस्टिनी सारखं डेस्टिनी पाशी जाल, तुम्ही राजा बनाल, पण दाऊदासारखं पडलं तर काय फायदा त्या डेस्टिनीचा? समजतंय मी काय सांगतोय? कदाचित शमशानासारखं नाही का सगळ्या जगातला नाही का विद्वान माणूस बनाल, पण नाही का परत पापात पडून नाही का असा व्यक्ती व्हाल की नाही का लोक तुमची अवहेलना करतील. काय फायदा त्या? प्रेज गॉड. स्पिरिट अपॉन येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल त्या प्लेसवर, पण तुम्हाला जर आतून ट्रेनिंग नाही भेटली, आतून तुम्हाला शिकवलं नाही हाऊ टू डू अँगर मॅनेजमेंट, हाऊ टू डू नाही का कसं पेशंटली उभं राहावं, कसं रागाला हाताळावं, कसं नाही का परिस्थिती, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन ह्यांना हरवावं. प्रेज गॉड. ह्यांना पायाखाली तुडावं. हे जर परमेश्वर तुम्हाला शिकवतं, याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे. हे सिनियर तुमच्या जीवनामध्ये याचा अर्थ परमेश्वर तुम्हाला कुठेतरी उंच ठिकाणी घेऊन जाणार आहे. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे योसेफाच्या जीवनात पण नाही का शैतानाने वासनेने नाही का हल्ला करायचा प्रयत्न केला. दाविदाच्या पण जीवनामध्ये वासनेने शैतानाने हल्ला करायचा प्रयत्न केला. प्रेज गॉड. याकोबाला पण नाही का लव्ह लाईफ मध्ये नाही का त्याने गुंतवायचा प्रयत्न केला. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या लोकांना नाही का असले अटॅक्स येत आहेत, आय एम टेलिंग यू, तुमचं डेस्टिनी खूप मोठा आहे. शैतान तुम्हाला नाही का कॉलेज पासून, स्कूल पासून नाही का अफेअरच्या ट्रॅप मध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ त्याला माहित आहे की हा लीड करणार आहे. ह्याचा कॅरेक्टरवर हल्ला करतो मी, ह्याचा कॅरेक्टर खराब करतो, जेणेकरून लोक ह्याला नाही का पाहतील तर नाही का ह्याची अवहेलना करतील. पण तुम्हाला सांगू का, योसेफासोबत पवित्र आत्मा होता. योसेफाचा कॅरेक्टरला काय झालं? प्रेज गॉड. योसेफाची दृष्टी, योसेफ
पर्पज ड्रिव्हन होता. योसेफाला जे स्वप्न परमेश्वराने दिलं होतं त्याचं लक्ष कंटिन्यू त्या स्वप्नाकडे होतं. त्याचं लक्ष कंटिन्यू परमेश्वराने त्याला काय दाखवलं होतं ते पूर्ण करण्याकडे, त्या ध्येयाकडे होतं. प्रियांनो, शैतान तुम्हाला नाही का तुमच्या ध्येयापासून नाही का विचलित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच आखतोय. प्रेज गॉड. तुम्ही फक्त 2 तासासाठी 1.5 तासासाठी चर्चमध्ये येता, पण तुम्ही फुल टाइम जगामध्ये आहे. प्रेज गॉड. तर तुम्हाला नाही का जे हप्ते, जे दिवस चर्चचे आहेत, तुम्हाला एन्श्योर करायचं की ते 2 तास, ते 2.5 तास मी 100% देवाला देईल, जेणेकरून नाही का माझ्या जीवनात नाही का मला कशाची नाही का उणीव पडणार नाही. प्रेज गॉड. आपण